माझं नाव कुणाल भानुदास सोनवणे. मी यावल तालुका युवा मोर्चा अध्यक्ष फैजपूर मंडळ. सर्वप्रथम मला ही संधी मिळाल्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून माझ्यावरची जबाबदारी दिलेली आहे, सोपवलेली आहे. ती मी केवळ पद म्हणून नव्हे तर समाजसेवेची एक मोठी संधी म्हणून स्वीकारेल. माझी पुढची वाटचाली युवकांना सक्षम, स्वावलंबी आणि समाजमुखी बनवण्याची असेल. आजचा युग हा देशाचा वर्तमान आणि भविष्य आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणापासून रोजगारापर्यंत, कौशल्य विकासापासून सामाजिक सहभागापर्यंत प्रत्येक क्षेत्रात त्यांचा योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे झालेले आहे आणि आजचा काळ तसाच आहे. माझे पहिले ध्येय असेल की आपल्या परिवारातील प्रत्येक युवकांपर्यंत पोहोचून त्याचा समस्या जाणून घेणे आणि त्या समस्यांवर निवारण करणे याचा प्रयत्न मी सर्वात आधी करेल. प्रशासनाच्या विविध योजना, रोजगार मेळावे, कौशल्य विकास प्रशिक्षणे, स्टार्टअप, डिजिटल मार्केटिंग सेवा आणि स्वयंरोजगार याची संधी माहिती प्रत्येक युवकापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेल आणि त्यांना बेरोजगार राहण्यापासून कसं आपल्याला हे करता येईल त्याच्याकडे माझं जास्त हे आहे. आणि युवकांसाठी केवळ समाजकारणात सहभाग घ्यावा एवढेच नव्हे तर सामाजिक जबाबदारी ही, घरच्यांची जबाबदारी ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि जे आपले यावल विधानसभाचे जे आमदार साहेब आहेत, अमोलदादा जावडे यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकून ही जबाबदारी दिलेली आहे त्याच्यासाठी मी त्यांना खूप मनापासून आभार करतो आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे पण आभार करतो. सध्या म्हणजे मी हे जे पद मिळालं त्याच्या आधी मी जे आमचं भामनोद गाव आहे त्याचा युवा मोर्चा अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर माझा जो साईड आहे, बिझनेस आहे, म्हणजे मी सिव्हिल इंजिनियर आणि जे आपलं छोटं मोठं काम चालू असतं, आपले सरकार सेवा केंद्र असे कामं मी करत होतो. आणि आता माझ्यावरती एक मोठी जबाबदारी दादांनी खूप विश्वासाने टाकलेली आहे. आता युवकांना सध्या जे पुणे झालं, मुंबई झालं, अशा जे शहरांमध्ये जे कार्यक्रम होतात, काही दवाखान्याचं काम पडते, काही शिक्षणाचं काम पडते, काही स्पर्धा परीक्षांचं काम पडते, तर ते युवक तिथं गेले की एकदम गडबडून जातात. तर तशा युवकांना, युवतींना जे काही आपण करू शकता आपल्यातर्फे किंवा त्यांना काही शिकवणं, काही समाजाचं आपलं हे देणं, शहराचं शिक्षण देणं किंवा दवाखान्याचं काम देणं, अशा युवकांना केवळ आपलं म्हणजे तिकडून शिकून त्यांना समजवायचं काम आता आपलं राहील. आणि युवकांनी केवळ राजकारणात सहभाग घ्यावा एवढाच नव्हे, सामाजिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे हा आपला मेन प्रयत्न राहील. आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक युवक तंत्रज्ञानाशी जोडलेला आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून कसा करायचा आणि तो करून कसा आपण आपलं वर्चस्व स्थापन करायचं, आपल्या घरच्यांना कसं शिकवायचं, डिजिटल दुनियाशी कसं जोडायचं, या प्रयत्न माझा राहील.